नमस्कार. रायझिंग स्कॉलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करता गणित विषयाचा अभ्यासक्रम, घटक, उपघटक आणि त्याला असलेला भारांश या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहोत. जास्त वेळ न दवडता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करीत आहोत. गणित विषयातील पहिला जो घटक आहे संख्याज्ञान. या संख्याज्ञानामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय वास्तव संख्या. परिमेय संख्या, त्यावरील क्रिया, सम विषम मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या, बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त संख्या आणि संख्या रेषा इत्यादी उपघटकांचा समावेश संख्याज्ञान या घटकामध्ये होतो. या घटकाला एकूण 6% भारांश देण्यात आलेला आहे. 6% भारांश. पुढचा घटक आहे संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रिया या घटकामध्ये एकूण 7 उपघटक आहेत. 7 उपघटक. त्यातला पहिला आहे विभाज्य, विभाजक, विभाजितीच्या कसोट्या, मसावी लसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, दशांश, अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर, समप्रमाण चलन, काळ, कामवेग इत्यादी आणि सरासरी या घटकांचा समावेश आहे. या घटकाला एकूण 14% भारांश देण्यात आलेला आहे. पुढचा घटक समजून घेऊया भूमिती. भूमिती या घटकामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. या 6 उपघटकाला 20% भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम बिंदू, रेषाखंड, किरण, कोन, सरळ कोन, शून्य कोन, अंश, पूर्ण, प्रवेशाल कोन, प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन आणि कोटी कोन. समांतर रेषा व त्यांचे गुणधर्म. वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, त्रिकोण गुणधर्म, एकरूपता, पायथागोरसचा सिद्धांत, चौकोन गुणधर्म. अशा प्रकारे 6 उपघटक मिळून 20% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जाऊया पुढच्या घटकाकडे. महत्त्वमापन. या घटकामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. पहिला घटक परिमाणे. याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा. परिमिती, त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती. क्षेत्रफळ, त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, अनियमित आकृती आणि रेखांकित भाग. त्यानंतर चौथा उपघटक आहे घनफळ व पृष्ठफळ. याच्यामध्ये इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल इत्यादींचा समावेश होतो. याला भारांश आहे 20%. पुढचा घटक सांख्यिकी. या सांख्यिकी या उपघटकामध्ये 2 उपघटक आहेत. या 2 उपघटकाला मिळून याच्यामध्ये मध्यमान, दुसरा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख. याला 6% भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. पुढचा घटक आहे व्यावहारिक गणित. या घटकामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा, तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली यांचा समावेश होतो. या घटकाला 16% भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. बीजगणित. या घटकामध्ये 4 उपघटक आहेत. त्या 4 उपघटकामध्ये पहिला संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव त्यावर क्रिया, नित्य समानता, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे, बहुपदी व त्यावरील क्रिया आणि त्यांचे अवयव इत्यादींचा समावेश आहे. या घटकाला 18% भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा अभ्यासक्रम, त्यातील घटक, उपघटक व भारांश कसा असतो याविषयीची सविस्तर माहिती घेतलेली आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.